अकोला शहरात भूमिगत गटार योजनेचे मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत, पण याचा त्रास आता नागरिकांना होत आहे। कारण काय तर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या 8 ते 10 दिवसापासून नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाही। आपण अकोला शहरातल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कृषी या ठिकाणी भूमिगत योजनेच्या कामं जी आहेत ती सुरू असल्याने या ठिकाणी या कामामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे। गेल्या 8 ते 10 दिवस झाले पाईपलाईन फुटले, त्यामुळे येथील नागरिकांना म्हणजे बाजूला तारपैल असो, नायगाव असो किंवा आजूबाजूचा परिसर असो, या भागातील नागरिकांना गेले 8 ते 10 दिवस झाले पिण्याचं पाणी मिळालं नाही आहे। भर आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि भर उन्हाळ्यामध्ये आता यांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे। अजून या ठिकाणी जे आहे पाईपलाईनचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, कधी होणार हे माहीत नाही, पण या ठिकाणी या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। होऊ शकते की कशी परिस्थिती आहे की या ठिकाणी तर आपल्यासोबत या ठिकाणी या परिसरातील काही नागरिक आहेत, त्यांना नेमका काय त्रास होतोय हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काका, मला सांगाल की बा आता सध्या जे पाईपचे काम सुरू आहे, पिण्याचं पाणी मिळतं का? पाईपलाईन फुटली पाहता काय त्रास काय काय होतं तुम्हाला? स्कूल के बच्चे इधर से आते, बच्चे गिर रहे हैं यहाँ पर। और दूसरी बात तो पीने का पानी तो बिल्कुल है ही नहीं। 10 दिन हो गए और रास्ते से आप देख रहे कितना धुल्ला उड़ रहा। चाहे तो नगर सेवक बोलकर इसको यहाँ पर ट्रैक्टर मंगा सकते, पानी का छिड़काव कर सकते, जो कि धुल्ला लोगों के मुंह में ना जाए, सांस में ना जाए। तो ये जो बातें हैं ये नगर सेवक का काम है, नगर पालिका का काम है, प्रशासन का काम है। लेकिन अभी तक कोई सुविधा नहीं है इसके लिए। और पीने के पानी के हालत तो तुम देख ही रहे हैं, पाइपलाइन की हालत आप देख ही रहे हैं। और ये 3-4 बस्ती मिलके ये पूरा रास्ता है। अभी रास्ते कैसा आपल्या अजून काही या ठिकाणी नागरिक आहे, काय समस्या झाली? कारण काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे, पण त्याचा त्रास काय होतो तुम्हाला, काय सांगितलं? त्रास ये है हमारे को यहाँ पे कि यहाँ से स्कूल के बच्चे जाते हैं, कर्मचारी जाते हैं, कृषि उत्पन्न बाजार समिति है, यहाँ पे छोटे छोटे रोड से ट्रक आ रहे हैं, वहाँ पे एक्सीडेंट हो रहे हैं, लोग ये धूल से बीमार हो रहे हैं। हमको पीने के लिए दूषित पानी आ रहा है। यहाँ पे पाइपलाइन फूटी है, 15 दिन से पाइपलाइन फूटी हो, 2 घंटे काम करते हैं यहाँ पे कर्मचारी और चले जाते हैं वो, और बाद में फिर वो पानी आता है तो बाद में वो और वैसे फूट जाता है। ये यहाँ पे इन्होंने स्लैब डाले, ये करे, बाद में उसको और तोड़ा इन्होंने और वो काम चालू किया, लेकिन उनसे कुछ वो काम हो नहीं रहा। और यहाँ पे कोई अधिकारी, कोई नगर सेवक, कोई आके देख नहीं रहा है, और ये हमको सिर्फ गुमराह कर रहे हैं। ये रोड का काम 1.5 महीना हो गया, कुछ हो नहीं रहा है यहाँ पे। सिर्फ 2 महीने से काम चालू है। सिर्फ परेशानी हो रही, कोई आके देख नहीं रहा, सिर्फ खोद के पटक दिया है। बस कोई काम कर रहा है ठीक है, नहीं कर रहा है ठीक है, बस तुम्हारा देखो, बस बाकी कुछ नहीं है। यहाँ पे सब परेशानी है, लोगों की परेशानी कोई देख नहीं रहा है यहाँ पे आके। आपल्यासोबत अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत ज्यांना समस्या। आता मला सांगाल, आता हे भूमिगत गटारामध्ये कामं सुरू आहे आणि मी पाहिलं पाईपलाईन फुटल्या आणि तुमच्या समोर इथे दुकान आहे, की काय त्रास काय होतोय, काय सांगाल नेमकं, काय सांगाल? त्रास म्हणजे कामधंदा ठप्प पडलेला आहे। करीब 1.5 महिना झालेला आहे। समोर त्योहार होता, एक नवरात्री होती, रमजान होता, जितके व्यापारी आहे इथं चौकमध्ये सगळ्याचा कामधंदा ठप्प आहे ने 1.5 लाख लोक नेहमी हे रस्ता वापरतात, याले जाले। समोर APFC मार्केट आहे, 200-250 गाडी येतात जातात, सगळं बंद आहे, सगळं ठप्प पडलेलं आहे। व्यवसायाची तकलीफ आहे ने दुसरं हे आहे की इथून 2 ते 3 शाळा आहेत, 1.5 लाख लोकांची इथं आबादी आहे, सगळ्याला त्रास आहे ना। पैदल चालायला काही रस्ता नाही आहे ना, पहा ना तुम्ही, ने प्यायचं पाणी जे आहे, प्यायचं पाणी काही आहेत नाही ना, आपल्याला मिळणार नाही मिळणार, कधी मिळणार, कसा मिळणार, काहीच गॅरंटी नाही आहे। कोणी इथं याले खाली नाही आहे, पाहाले खाली नाही आहे। या होते येथील नागरिकांच्या समस्या। यांना गेल्या या भूमिगत गट म्हणजे योजनेत म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट सुरू आहे, पण या डेव्हलपमेंटचा त्रास या ठिकाणी नागरिकांना जो आहे होत आहे। कारण काय तर भूमिगत गटाराच्या या कामामुळे इथले पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या या परिसरातील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाही आणि त्यासोबत हा रस्ता बंद असल्यामुळे इथे नागरिकांना या त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे महानगरपालिकेने लवकर ही कामं करावी आणि याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे। गणेश सोनवणे, मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।